नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के जी एस या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील वन लायनर प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजचा पहिला प्रश्न काय आहे? मराठी भाषा गौरव दिवस कधी असतो? तर मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारीला असतो. नेक्स्ट, हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती आहे? तर हवेमध्ये ऑक्सिजन वायूचं प्रमाण किती आहे? तर 21% आहे. नेक्स्ट, सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सौताडा धबधबा हा बीड जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, काय म्हटले? सर्वोत्तम प्रतीचे लोहखनिज कोणते? तर सर्वोत्तम प्रतीचं लोहखनिज कोणतं आहे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट हे सर्वोत्तम प्रतीचं लोहखनिज आहे. नेक्स्ट, धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कुठे मंजूर करण्यात आला? तर कुठे मंजूर करण्यात आला हा कायदा? तर न्यूझीलंड येथे. या प्रश्नाचा राईट आन्सर आहे न्यूझीलंड. नेक्स्ट, काय म्हटले? तुळशी तलाव कोणत्या शहरात आहे? तर तुळशी तलाव हा मुंबई शहरामध्ये आहे. नेक्स्ट, जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनला साजरा करतो. नेक्स्ट, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होते? तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी होतं. ओके. नेक्स्ट, काय म्हटले? पोलीस स्मृती दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं राईट आन्सर आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हणतात? तर कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन याला स्थानिक स्वराज्य संस्थानांचे जनक म्हणतात. नेक्स्ट, मॅकमोहन कोणत्या 2 देशांची सीमारेषा आहे? तर मॅकमोहन ही भारत आणि चीन या 2 देशांची सीमारेषा मॅकमोहन ही आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न काय म्हटले? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ती ग्लँड कोणती आहे? तर यकृत, लिव्हर. ओके. नेक्स्ट, काय म्हटलं या प्रश्नामध्ये? संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क येथे. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर भारताचं दक्षिणेकडील टोक कोणतं आहे? तर इंदिरा पॉईंट. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर कोणत्या 2 शहरांना जोडतो? त्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे कराड व चिपळूण. पुढचा प्रश्न, काय म्हटले? दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत. ओके. नेक्स्ट, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? तर ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? तर एडिसनने लावला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, लोकसभा सभापती कोणाकडे राजीनामा देतात? तर कोणाकडे राजीनामा देतात लोकसभेचे सभापती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लोकसभेचे उपसभापती. लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे लोकसभा सभापती राजीनामा देतात. ओके. नेक्स्ट, काय म्हटले? सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. पुढचा प्रश्न, काय म्हटलं या प्रश्नामध्ये? संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला. ओके. नेक्स्ट, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. पुढचा प्रश्न, काय म्हटले? ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवाला होतो? तर ग्लुकोमिया हा रोग डोळा या अवयवाला होतो. पुढचा प्रश्न, लोकसभा विधानसभामध्ये महिलांना
33% आरक्षण देणारे घटनादुरुस्ती कोणती? तर घटनादुरुस्ती कोणती? तर 106. 106वी घटनादुरुस्ती काय आहे? तर लोकसभा विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे घटनादुरुस्ती. ओके. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई. कळसुबाई हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. ओके. नेक्स्ट, भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती? आपण आत्ताच पाहिलं मॅकमोहन ही रेषा. मॅकमोहन ही रेषा भारत आणि चीन सीमा निर्देशित करते. ओके. नेक्स्ट, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? महर्षी कर्वे यांनी केली. पुढचा प्रश्न, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य हे दादाभाई नौरोजी होते. बरोबर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. यापुढील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.